काय या पदार्थाचं नाव आहे? प्रॉन्स फ्रँकी. प्रॉन्स फ्रँकी. आता तुम्ही ऑफिसला जाता म्हटल्यानंतर फ्रँकीचा तुम्हाला फार आधार होत असेल. हो. कारण फ्रँकी पटकन होते पटकन आणि होते. बाहेरही बऱ्याच ठिकाणी फ्रँकी मिळतात, बरोबर? हो. व्हेरी गुड. साहित्य पाहूयात मग कृती करूयात. प्रॉन्स, चीज, चिरलेला कोबी, मेयोनीज, मैदा आणि गव्हाचा आटा, चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, अंड, लिंबू, सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली पावडर आणि मीठ. ओके. लागणारं साहित्य काय ते आपण पाहिले. लगेच आपण कृतीकडे वळणार आहोत. काय करायचं पहिल्यांदा? आपण प्रॉन्स मॅरिनेट करून घेऊ. बरं, म्हणजे बाऊल लागेल. बाऊल. एरवी तुम्हाला मदत कोण करतं? कारण तुम्ही ऑफिसला जायच्या आधी स्वयंपाक करत असाल. माझी आई करते. तुमची आई मी मदत आणि आई करते? मिळून करतो. बरं. त्याच्यामध्ये थोडा सोया सॉस. बरं. बघा, हो. पुरे इतका? बस. पुढे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट पुरे. हो. चिली पावडर, मीठ. किती लागणार बघा. तुम्हाला कसं आवडतं, तिखट काय? मीडियम. मीडियम. हो. बरं. आणि थोडं मीठ. थोडंसं मीठ. हो. पुरे इतकं? बस. बरं. आता काय? हे पण प्रॉपर मिक्स करून. बरं, हे मॅरिनेट करायचंय का? मग marinate. मग मला सांगा, आपण जेव्हा बरेच वेळेला नॉनव्हेज रेसिपी मॅरिनेट करायला ठेवतो तेव्हा त्याच्यातच लिंबू पिळतो. हो. तर लिंबू आपल्याला आधी पिळायचं की नंतर? आता. किती हुशार झालं बघा मी आता. आम्ही सारे खवय्ये करून मला काय वाटलं ह्या रेसिपीमध्ये नंतर असेल लिंबू, पण ते आत्ताच होतं. हो. आता हे मिक्स करून घ्यायचंय. बरं, आता आपल्याला हे काय मॅरिनेट करायचंय? हो. हे किती वेळासाठी? करायला ठेवून देऊ 10 मिनिट्स. ओके, म्हणजे 10 मिनिटं आपल्याला आता हे मॅरिनेट Marinate करायला करायला ठेवायचंय. ठेवायचंय. ठीक आहे, मग आम्ही हे 10 मिनिटं मॅरिनेट करून घेतो आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता हे प्रॉन्स जे आहेत ते मॅरिनेट झाले असतील. काय करूयात आता आपण ते आतलं जे स्टफिंग आहे त्याचं ते बनवून घेऊया. त्यानंतर ऑइल थोडं टाकू. बरं. तेल आपण घ्यायचं. किती लागणार? बस. पुरे इतकं? बस. बरं. आता कांदा आणि कोबी. किती घालायचे कांदे? हो. पूर्ण लागतील? हो. ह्याचे आपण मोठे काप करून घेतले का मुद्दाम? हो. तो कोबी पण टाकायचा. बरं. किती लागणार आहे? बस. ह्याच्यामध्ये आवडीनुसार आपण भाज्या ऍड पण करू हो, शकतो. भाज्या ऍड करू शकतो. म्हणजे गाजराचे काप घालू गाजर. शकता. काही लोक सिमला मिरची पण घालतात. वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरची सगळंच आपण ऍड करू शकतो. हे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. बर. काय आपल्याकडे खूप वेळ आपण गप्पा मारूच शकतो. मला एक सांगा, आता 6 वर्ष तुम्ही पुण्यात नोकरी करताय. हो. सांगलीहून तुम्ही आलायत. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक अशी फेज कधी ना कधी येते की आपल्याला असं वाटतं की थोडा त्रास होतोय, कंटाळा आलाय, सोडूयात का, किंवा धरसोड वृत्ती होते. माझ्याही क्षेत्रात येते, तुमच्या क्षेत्रात येत असेल. असं कधी झालं या 5-6 वर्षात? हो, होतं बऱ्याच वेळा. जेव्हा खूप लोड येतो कामाचा, परत घरचं पण नाही मॅनेज होत, मग तेव्हा असं वाटतं की हे दोन्ही सांभाळणं खूप तारेवरची कसरत होत चालली आहे. काय करूयात, सोडूयात का असं वाटतं. पण मग नंतर जेव्हा घरच्यांशी डिस्कस केलं, म्हणजे घरचे खूप सपोर्ट आहेत. घरच्यांशी डिस्कस केल्यावर मग ते म्हणतात की नाही, असं लगेच नाही डिसिजन घ्यायचा, थोडा विचार कर बाकी गोष्टींचा. बरोबर. ओके. आता जरा ब्राऊन कांदा होत आलेला आहे. आता हे आपण साईडला काढून घेऊ आणि प्रॉन्स जे आहे ते फ्राय करून घेऊ. अच्छा, मग आपण त्याच्यामध्ये आता आपण कोबी आणि कांदा काढून घेतला परतून. काय करायचंय? आता थोडंसं तेल टाकून कोळंबी फ्राय करून घेऊ. बरं, मग आधी तेल घालूयात. हो. किती लागणार थोडंसं सांगा. बस. आता ही कोळंबी सुद्धा परतून घ्यायची. परतून घेऊया. बरं. हे आपण वेगवेगळं का परतलं, एकत्र का नाही केलं? ते मग एकदम त्याचे आपल्याला वेगळे लेयर्स लावायचे ना फ्रँकी जेव्हा प्रिपेअर करतो. अच्छा, बरं. आणि शिवाय भाज्या एकदम कच्च्याच होत्या, त्या आपण ऑलरेडी मॅरिनेट केलं होतं म्हणून. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते
त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.